Good afternoon, everybody. Today we are going to learn the next part of our lesson, a synopsis, the Swiss Family Robinson. Synopsis म्हणजे काय? A short summary. आपल्याला एक नॉवेल आहे द स्विस फॅमिली रॉबिन्सन आणि आपली ही स्टोरी म्हणजे काय तर एक शॉर्ट समरी आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण नॉवेल या ठिकाणी अभ्यासाला दिलेलं नाही आहे, तर त्यातला निवडक असा भाग आपल्याला अभ्यासासाठी दिलेला आहे. आपण बघितलं होतं बघा मागच्या लेक्चरमध्ये, या ठिकाणी रॉबिन्सन म्हणजे विल्यम आणि त्याची मिसेस एलिझाबेथ आणि त्यांची 4 मुलं एका बोटीवरून प्रवास करत असतात. प्रवास करत असताना समुद्रामध्ये प्रचंड मोठं वादळ येतं. वादळ आल्यामुळे काय होतं, त्यांच्या बोटीला नुकसान पोहोचतं आणि सुदैवाने ते वाचतात आणि दुसऱ्या दिवशी एका आयलंडवर सुखरूपणे येऊन पोहोचतात. त्या ठिकाणी ते स्वतःचं घर बांधत आहे आणि घर बांधल्यानंतर तिथे जिवंत राहण्यासाठी जी काही त्यांच्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या रिक्वायरमेंट्स ते निसर्गाच्या साह्याने कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी ते घर बांधतात बघा, घसरगाडी तयार करतात, लाकडाची भांडी तयार करत आहेत, स्वतःसाठी गार्डन तयार करत आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळभाज्या फुलभाज्या ते लावत आहे की जेणेकरून त्यांना आयुष्य जगणं सुखकर होणार आहे. आता बघूया पुढच्या पार्टमध्ये काय होतं ते. सगळ्यांनी काय करायचं, पुस्तक ओपन करायचं आहे, पेज नंबर 7 काढायचं आहे. पेज नंबर 7 नाही सॉरी, पेज नंबर काढा 88 काढा. Thinking ahead of the next winter, father decided to create a place safe to the elements, a strong storage spot to protect themselves and their belongings. Thinking ahead म्हणजे पुढचा विचार करताना, म्हणजे फ्युचरचा विचार करत असताना. आता फ्युचर म्हणजे कुठलं बघा, पुढचं सीझन कुठलं आहे, मग विंटर आहे. म्हणजे हिवाळ्या ऋतूमध्ये आपल्याला सर्वाईव्ह करायचं आहे. मग या ठिकाणी सर्वाईव्ह करण्यासाठी आपल्याला सेफ अशी सुरक्षित असं होम पाहिजे आहे, असा विचार कोण करत आहे, विल्यम करत आहे. फादर डिसाइडेड टू क्रिएट अ प्लेस सेफ फ्रॉम द एलिमेंट्स. या ठिकाणी फादर डिसाइडेड हे पूर्ण वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्सचं आणि टू क्रिएट हे काय इन्फिनिटिव्ह आहे. म्हणजे सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी काय करायचं ठरवलंय, फ्रॉम द एलिमेंट्स म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टींपासून आपल्याला सुखकर घर बनवायचं आणि त्याचबरोबर अ स्ट्रॉंग स्टोरेज स्पॉट टू प्रोटेक्ट देमसेल्व्स आणि एक असं सुरक्षित असं स्थळ की ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहतील असं त्यांनी शोधायचं ठरवलं. फ्रिट्स केम अप विथ द आयडिया ऑफ अ केव. फ्रिट्सच्या डोक्यात एक आयडिया आली, कल्पना आलेली आहे. कुठली कल्पना आली बघा, केव म्हणजे काय, गुफा. पुढे बघूया, फ्रिट्स केम अप विथ द आयडिया ऑफ केव. याचं क्वेश्चन टॅग काय होणार बघा, केम अप म्हणजे काय, सिंपल पास्ट टेन्स आहे, डिडंट ही. पुढे बघा, नॉट फ्रिट्स केम अप विथ द आयडिया ऑफ अ केव, नॉट फाइंडिंग वन दे थॉट ऑफ कार्विंग आउट देअर ओन केव इन द रॉक. मग आता एखादी केव त्यांना जंगलामध्ये सापडत नाही, मग ते काय ठरवत आहेत बघा, थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी आपण स्वतःच केव तयार करूया असं ते ठरवतात. मग आता केव कुठं करायची, दगडांमध्ये त्यांना स्वतः ती केव म्हणजे गुफा खणायची आहे किंवा खणून तयार करायची आहे. बघूया, Not finding one, they thought of carving out their own cave in the rock, abutting their camping site. Having common boundary म्हणजे बघा, अब्युटिंग म्हणजे काय, ते ज्या ठिकाणी राहत होते त्या एरियाच्या किंवा त्या परिसराच्या जवळपासच त्यांना काय करायची होती, केव तयार करायची होती. ऑन द स्मूथ फेस ऑफ द रॉक फादर मार्क द डायमेन्शन्स फॉर अन ओपनिंग अँड दे पिक अवे at the hard surface with their axes, chisels, hammers and shawls. म्हणजे या ठिकाणी बघा ही सगळी चिझल्स, हॅमर, शॉवल्स हे काय इन्स्ट्रुमेंट आहे. या इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने म्हणजे साहित्य आहे, यांच्या मदतीने ते काय करणार होते, दगडामध्ये गुफा खणणार होते ज्या ठिकाणी एक नरम असा पृष्ठभाग होता की ज्या ठिकाणी ते पटकन अशी गुफा तयार करू शकतील असा भाग त्यांनी चूज केलेला आहे आणि त्या ठिकाणी मग गुहा तयार करण्याचं काम हाती घेतलं. ओव्हर द नेक्स्ट सेव्हरल डेज द फॅमिली कट विंडोज. आणि पुढच्या नेक्स्ट सेव्हरल म्हणजे काय, भरपूर दिवसांनंतर त्यांनी काय केलंय बघा, फॅमिली कट द विंडोज इन द रॉक्स. कट द विंडो म्हणजे काय, विंडो तयार केल्यात. विंडो म्हणजे काय, खिडक्या कुठं तयार केल्या, दगडांमध्ये त्यांनी खिडक्या तयार केल्या. द फॅमिली कट द विंडोज इन द रॉक्स. आता या ठिकाणी या वाक्याचं चेंज द व्हॉइस कसं होणार, द विंडोज आर कट बाय द फॅमिली इन द रॉक्स टू अलाउ फॉर क्रॉस करंट्स ऑफ एअर. आता टू अलाउ हे काय इन्फिनिटिव्ह आहे. आता या ठिकाणी बघा, विंडो कशासाठी तयार केली त्यांनी, क्रॉस करंट म्हणजे काय, हवेचा प्रवाह
किंवा हवेचा जो झोत आहे, प्रवाह आहे, तो मोकळा ठेवण्यासाठी, म्हणजे हवा आत पण यायला पाहिजे आणि बाहेर पण जायला पाहिजे, जेणेकरून घरामध्ये गुदमरायला नको किंवा कोंदट वास यायला नको. Rocks to allow for the cross currents of air and for sunlight to enter the cave. त्याचबरोबर घरामध्ये उजेड पण पाहिजे आहे आणि हवा पण खेळती पाहिजे, यासाठी त्यांनी खिडकी तयार करण्याचं ठरवलं. When they had finished, they had 4 rooms complete with a fireplace. आणि ज्यावेळेस त्यांनी ती खिडकी तयार केली आणि आपलं घर तयार केलेलं आहे, कुठं डोंगरामध्ये त्यांनी गुफा तयार केली दगडामध्ये, आणि त्यामध्ये त्यांनी आपलं घर तयार केलं. त्या किती रूम तयार केल्या? मग त्यांनी 4 रूम्स तयार केल्या. आणि त्या रूम मध्ये त्यांनी काय केलं होतं बघा, कम्प्लीट विथ अ फायरप्लेस. फायरप्लेस म्हणजे काय? शेकोटी, किंवा या ठिकाणी ज्या ठिकाणी ते अग्नी पेटवू शकतील अशी जागा पण त्यांनी तयार करून घेतली. बघा, युरोप कंट्रीमध्ये प्रचंड प्रमाणात थंडी असते आणि त्यांच्या घरामध्ये कंपल्सरी या ठिकाणी विद्युत किंवा अग्नी प्रज्वलित असते. दे नाव हॅड अ न्यू विंटर होम. अशा प्रकारे त्यांच्याकडे एक नवीन असं थंडीसाठीचं घर तयार होतं. बघूया पुढे. Because of the low light, the cave house they had built felt oppressive. आता या ठिकाणी गुफेमध्ये खूप कमी असा उजेड येत होता, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी राहणं सुखकर वाटत नव्हतं. टू रेमेडी धिस, फादर अँड जॅक रिग अप अ न्यू लाईट. आता याच्यावर उपाय करायचा होता त्यांना. मग त्यांनी काय केलं? एक सोल्युशन काढलेलं आहे. काय सोल्युशन काढलं बघूया. दे फाउंड अ बांबू पोल दॅट वुड रीच फ्रॉम द फ्लोअर टू द सिलिंग. बांबू पोल म्हणजे काय? त्यांनी काय केलं बघा, बांबूच्या काठ्या घेतलेल्या आहेत, जमिनीपासून ते छतापर्यंत टेकतील एवढ्या उंच त्यांनी बांबूच्या काठ्या आणल्या आणि त्या काठ्या जमिनीपासून छतापर्यंत टेकवलेल्या आहेत. आणि त्याच्यावरती काय केलेले बघा, त्यांनी कंदील लावलेला आहे की जेणेकरून मग रूम मध्ये उजेड येईल. पोल दॅट वुड रीच फ्रॉम द फ्लोअर टू द सिलिंग. देन आफ्टर सेक्युरिंग इट, Jack climbed to the top of the pole and hung a large oil lamp that they had rescued from the ship. बघा, मी आत्ताच सांगितलं, असा जो कंदील की ज्यांनी तो वाचवून आणला होता, कुठं शिप वरून त्यांनी तो सुरक्षितपणे परत आणलेला होता, असा कंदील त्यांनी काय केलेला आहे, त्या बांबूच्या काठीच्या वरती लावलेला आहे की जेणेकरून संपूर्ण घरामध्ये छान असा उजेड येईल. पुढे बघूया. One day they found that one of the family's huts had been completely destroyed. आणि एके दिवशी त्यांना काय लक्षात येतं बघा, वन ऑफ द फॅमिलीज हट म्हणजे आता ते या ठिकाणी गुफेत राहायला आलेले होते, पण पूर्वीचं जे त्यांचं घर होतं, ती घर काय झालेलं होतं, ती झोपडी काय झालेली, ती नष्ट करण्यात आलेली होती. हॅड बीन कम्प्लिटली डिस्ट्रॉइड, पास्ट परफेक्ट टेन्स. अँड कल्टिवेटेड फील्ड्स अराउंड इट हॅड बीन ट्रॅम्पल अँड रुईन. आणि त्याच्या आजूबाजूला जे त्यांनी शेत लावलेलं होतं किंवा गार्डन लावलेलं होतं, ते जमीन सुद्धा किंवा ते गार्डन सुद्धा पूर्णतः नष्ट करण्यात आलेलं होतं. देअर वेअर अ ह्यूज फुटमार्क्स एव्हरीवेअर. आणि त्या ठिकाणी काय होते? फुटमार्क्स म्हणजे काय? पावलांची निशाण, म्हणजे पावलं उमटलेली होती. आणि ती पावलं कशी होती? छोटी होती का? नाही, अवाढव्य अशी पावलांची निशाणं होती. तुम्हाला लक्षात आलं असेल, या ठिकाणी अवाढव्य पावलं कोणाची असतात? तर मग हत्तीची असतात. Father saw a massive damage to trees as well as many huge footprints, which he identified as belong to an elephant herd. आता फादरला लक्षात आलेलं आहे, म्हणजे कोणाला? विल्यमला लक्षात आलं की हे जे कोणी नुकसान केलेलं आहे ते नुकसान हत्तीच्या कळपाने केलेलं आहे. ते या ठिकाणी बघा, एलिफंट हर्ट इज अ कलेक्टिव्ह नाउन. तुम्हाला विचारलं जाऊ शकते, फाइंड आउट द कलेक्टिव्ह नाउन फ्रॉम द पॅसेज. मग त्या ठिकाणी काय लिहायचं? हर्ड. ओके, बघूया पुढे. द नेक्स्ट मॉर्निंग द फॅमिली बिगॅन टू डिझाईन अ न्यू डिफेन्स टू डिस्करेज ऑल वाईल्ड ॲनिमल्स फ्रॉम एंटरिंग देअर कल्टिवेटेड लँड्स. आता आपलं जे काही जमिनीचं नुकसान झालेलं आहे, शेत जमिनीचं नुकसान झालेलं आहे, त्या ठिकाणी आता ते नुकसान परत होऊ नये म्हणून आता दुसऱ्या दिवशी कुटुंबाने काय केलं? काहीतरी नवीन कल्पना शोधून काढलेली आहे. काय शोधलं त्यांनी? बघूया आपण. दे ऑल्सो फायनलाइज देअर आयडियाज अबाउट देअर न्यू रेसिडेन्स. म्हणजेच मग आता हिवाळा संपत आलेला असेल आणि मग आता दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जावं लागणार आहे राहण्यासाठी. मग त्या ठिकाणी जाण्यासाठी पण, म्हणजे असं नवीन घर बनवण्यासाठी पण त्यांनी काहीतरी डोक्यात विचार केलेले होते. रादर दॅन बिल्डिंग अ हाऊस ऑन stilts which the elephant could knock down easily, they would use 4 strong trees growing in a square near one another as the foundation. बघा, आता त्यांनी काय केलं होतं, आता एक असं घर बनवायचं नाही की जे घर
पटकन हत्तीला नष्ट करता येईल किंवा हत्तीचा जो मोठा कळप येईल ते कळप काय करेल, त्यांचं घर आणि शेती नष्ट करून टाकेल. असं न करता आता त्यांच्या डोक्यात एक नवीन आयडिया आली की काय बघूया आपण. विच एलिफंट कुड नॉक डाऊन इझिली दे वुड यूज 4 स्ट्रॉंग ट्रीज. मोठमोठ्या अशा 4 मजबूत असे झाडं शोधायची आणि ते बघा ग्रोविंग इन अ स्क्वेअर नियर वन अनदर ॲज द फाउंडेशन. 4 ट्री अशी एकमेकांच्या समोर पाहिजे, चौकोनी आकारामध्ये पाहिजे. द ट्रीज वेअर ऑफ इक्वल साईज. आणि ती ट्रीज कशी पाहिजे बघा, सारख्याच उंचीची पाहिजे. त्याचबरोबर अप्रॉक्सिमेटली 12 फीट अपार्ट. आणि उंची साधारण किती पाहिजे, 12 फूट पाहिजे. दस दे बिल्ट अनदर सेफ हाऊस. आणि अशा प्रकारे त्यांनी स्वतःसाठी दुसरं परत सुरक्षित असं घर बनवलं. दे बिल्ट अनदर सेफ हाऊस. हा सिंपल पास्ट टेन्स आहे. याचं क्वेश्चन टॅग होणार डिडंट दे आणि चेंज द वॉइस काय होणार बघा, दे बिल्ट अनदर सेफ हाऊस. अनदर सेफ हाऊस वॉज बिल्ट बाय दे. पुढे बघूया. 10 years पास अँड द यंग बॉयज वेअर नाव यंग मेन. म्हणजे आता बघा एलिझाबेथ, विल्यम आणि त्यांची मुलं यांना या ठिकाणी आयलंडवर येऊन साधारण 10 वर्षांचा कालावधी लोटलेला आहे. आणि या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये ते अतिशय सुरक्षित आणि हेल्दी सुद्धा होती, सशक्त सुद्धा या आयलंडवर होती आणि त्याचबरोबर आनंदाने सुद्धा ती त्या ठिकाणी राहत होती. देअर पॅरेंट्स वेअर व्हेरी प्राऊड. आणि विल्यम आणि एलिझाबेथला खूप अभिमान वाटत होता की या ठिकाणी आपण सर्वाईव्ह केलेलं आहे. दे कॉल द आयलंड न्यू स्वित्झर्लंड. आणि मग त्यांनी त्या आयलंडचं नाव काय ठेवलेलं आहे, न्यू स्वित्झर्लंड. आता बघायचं चेंज द वॉइस कसा होणार, न्यू स्वित्झर्लंड वॉज कॉल्ड बाय देम. आणि क्वेश्चन टॅग काय होणार, डिडंट दे. आणि वॉइस टेन्स कुठला आहे तर सिंपल पास्ट टेन्स आहे. मेनी ॲडव्हेंचर्स ऑकर ओव्हर द इयर्स. आणि या ठिकाणी अनेक साहसी घटना त्या ठिकाणी आयलंडवर झालेल्या आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण आजच्या लेसनमध्ये विल्यम, एलिझाबेथ आणि त्यांचं कुटुंब आयलंडवर सर्वाईव्ह करण्यासाठी काय वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स करत आहे आणि सर्वाईव्ह करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करून त्यामध्ये यशस्वी सुद्धा होत आहे ते बघितलं. आता रिमेनिंग पार्ट आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचा आहे. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी रेडी राहायचं आहे, लेसन रीड करून ठेवायचं आहे आणि टेक केअर अँड गुड बाय.